कर्जमाफीच्या प्रक्रियेत अचानक असं काय मोठं वादळ आलंय ज्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची झोप उडवली आहे आणि त्यांना रातोरात कामाला लावलंय? जय महाराष्ट्र मित्रांनो, नावी शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे. शेती, बाजारभाव, सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता लक्ष देऊन ऐका, कारण आज आपण एका अतिशय तातडीच्या आणि राज्याच्या कृषी क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या सर्वात मोठ्या घडामोडीचा सविस्तर आढावा घेणार आहोत. आता इथे सर्वात मोठा आणि धक्कादायक प्रश्न निर्माण होतो की सहकार विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या अचानक एका रात्रीत का रद्द करण्यात आल्या? जे कर्मचारी सुट्टीवर गेले होते त्यांना आहे त्या स्थितीत पुन्हा आपापल्या जागी हजर राहण्याचे कडक आदेश का दिले गेले? पडद्यामागे नेमकं काय शिस्त आहे? असा कोणता आणीबाणीचा प्रसंग उद्भवला आहे? हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे आणि हेच सस्पेन्स आपण आता डिकोड करणार आहोत. या सर्व धावपळीचं मुख्य कारण आहे राज्य सरकारने कर्जमाफीच्या प्रक्रियेला दिलेला हा प्रचंड वेग. होय, या प्रक्रियेला आता अभूतपूर्व गती मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक अतिशय मोठी घोषणा केली आहे की 30 जून 2026 पूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण केली जाणार आहे. हे केवळ आश्वासन नाही, तर राज्याच्या पातळीवर घेतलेला हा एक अत्यंत आक्रमक निर्णय आहे. आणि म्हणूनच राज्यस्तरीय बँकर्स समितीची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे. आता हा आकडा नीट समजून घ्या. 50 लाख. होय, 50 लाखांपेक्षा जास्त. हा केवळ एक आकडा नाही मित्रांनो, ही राज्यातील 50 लाखांपेक्षा जास्त थकीत कर्जदार शेतकऱ्यांची व्यथा आहे आणि त्यांची सर्वात मोठी आशा आहे. हे ते शेतकरी आहेत जे डोळ्यात प्राण आणून या एका सरकारी निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर हलका करण्यासाठी आता उचललं जाणारं प्रत्येक पाऊल या 50 लाख कुटुंबांचं भवितव्य ठरवणार आहे. आता आपण ही संपूर्ण टाईमलाईन समजून घेऊया, कारण पुढे जे घडणार आहे ते या तारखांवरच अवलंबून आहे. नुकतीच बँकर्स कमिटीची बैठक झाली, पण आता सर्वात मोठी घडामोड म्हणजे 22 मे 2026 रोजी दुपारी बरोबर 3 वाजता आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक अतिशय निर्णायक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कर्जमाफीच्या सर्व महत्त्वाच्या बाबींचा सविस्तर आढावा घेतला जाईल, कारण सरकारचं अंतिम लक्ष्य एकच आहे, 30 जून 2026. या डेडलाईनच्या आत सगळं काम पूर्ण करावंच लागणार आहे. आता पाहूया सहकार विभागावर आलेला कामाचा प्रचंड ताण आणि या तातडीच्या प्रक्रियेतील ऑपरेशनल ओव्हरलोड. कर्जमाफीची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला आता रात्रंदिवस एक करावा लागतोय. नुसत्या बैठका होत नाहीयेत, तर प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर कामाला सुरुवात झाली असून बँकांना अत्यंत कडक निर्देश दिले गेले आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची माहिती आता पूर्णपणे एका नवीन फॉर्मॅटमध्ये जमा करावी लागणार आहे. लाखो फाईल्स, हजारो GB डेटा आणि शेतकऱ्यांच्या कर्जाची विशिष्ट वर्षानुसार वर्गवारी, ही सर्व गुंतागुंतीची यंत्रणा सध्या युद्ध पातळीवर काम करत आहे. पण या सर्व प्रशासकीय घडामोडींनंतर सध्या राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचं लक्ष लागून आहे ते एकाच गोष्टीकडे, आणि ती गोष्ट म्हणजे GR, म्हणजेच शासन निर्णय. हा तो अधिकृत दस्तऐवज आहे जो या संपूर्ण कर्जमाफीचं चित्र स्पष्ट करेल. याच GRमध्ये त्या सर्व अटी, शर्ती आणि कडक निकष असतील जे ठरवतील की कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ कोणाला मिळणार. लाखो शेतकरी आज श्वास रोखून याच निकषांची प्रतीक्षा करत आहेत. आणि इथेच एक अत्यंत महत्त्वाचा अलर्ट समजून घेणं गरजेचं आहे. ही कर्जमाफी सरसकट सर्वांसाठी सारखीच असेल का? अजिबात नाही. शासनाकडे जो डेटा जातोय त्यात अल्पभूधारक विरुद्ध बहुभूधारक शेतकरी असा स्पष्ट भेद आणि वर्गीकरण केले जात आहे. जमीन किती आहे, कर्ज कोणत्या वर्षाचं आहे, ह्याच आकडेवारीच्या आधारावर ठरवलं जाणार आहे की कोणते शेतकरी पात्र ठरतील. त्यामुळे ही वर्गवारीच पुढे सर्वात निर्णायक भूमिका बजावणार आहे. शेवटी सर्वात मोठा आणि मनाला भिडणारा प्रश्न हाच उरतो की या सर्व धावपळीनंतर आणि अंतिम निकष समोर आल्यावर प्रत्यक्ष कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा खऱ्या अर्थाने लाभ मिळेल. हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर येणाऱ्या शासन निर्णयात लपलेलं आहे. पुढे जे घडणार आहे ते प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुम्हाला इथेच मिळेल. त्यामुळे यापुढील एकही महत्त्वाचा अपडेट चुकवायचा नसेल तर लगेचच नवी शेती चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विश्लेषणासोबत. जय महाराष्ट्र.